नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. 100 पॉईंट मॉडेल रोस्टर म्हणजे 100 बिंदू आदर्श नामावली. शिक्षकांच्या करावयाच्या 100 नेमणुकांची यादी. प्रास्ताविक. माध्यमिक शाळा संहिता नियम क्रमांक 57.4 मध्ये शासकीय अनुदान घेणाऱ्या माध्यमिक शाळेच्या व्यवस्थापनाला शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांची रिक्त पदे भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय जाती यांच्यासाठी 34% पदे राखून ठेवावी अशी तरतूद केलेली आहे. 34% पदांपैकी एक अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातीसाठी 60%, 3 विमुक्त जातीसाठी 4% आणि 4 इतर मागासवर्गीयांसाठी 10% अशी राखीव पदे आहेत. अपंगांकरिता काही जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. NTच्या प्रवर्ग जागा वाढविण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर व नियमांकडे संस्थाचालकांची डोळेझाक होऊ लागली तर काही वेळेला सदरच्या प्रवर्गातील उमेदवार प्रयत्न करून देखील प्राप्त झाले नाहीत. अशी प्रसंगी दिनांक 24/10/1979 रोजी मॉडेल रोस्टर 100 बिंदू नियमावली आदर्श यादी तयार करून एका परिपत्रकाद्वारे शाळांना पाठविण्यात आली. क्रमांक SSN 2679/527 दिनांक 24/10/1979. या परिपत्रकातील आदेशाची अंमलबजावणी दिनांक 11/5/1979 पासून करण्यात आली. संस्थेने केलेल्या कार्यवाहीची मॉडेल रोस्टर नोंदवहीत ठराविक नमुन्यात नोंद ठेवावी अशी सूचना देण्यात आलेली आहे. शिक्षक मान्यता कार्यक्रमाच्या वेळेला सदर नोंदवही पाहून नवीन नेमलेल्या शिक्षकांना मान्यता देण्यात येऊ लागली. दुसरा मुद्दा आहे मॉडेल रोस्टर ठेवण्याची पद्धत. एका संस्थेच्या अनेक शाळा असतील तर या सर्व शाळांचे मिळून एक मॉडेल रोस्टर संस्थेने ठेवायचे असते. मॉडेल रोस्टर ठेवत असताना मागासवर्गीयांच्या नेमणुकांचे 34% प्रमाण राखावयाचे बंधन संस्थेवर असते. 1 जून 1979 मधील शाळेत नेमलेल्या गेलेल्या शिक्षकांचा प्रथम विचार करून किती अनुशेष आहे यांचा शोध घेऊन नेमणुका करावयाच्या असतात. 2 सोबत दिलेला तक्ता नोंदवहीत तयार करून मागासवर्गीय प्रमाण नोंदवून ठेवावा व याप्रमाणे अनुशेष भरण्यास प्रयत्न करावा. 3 शिक्षक राजीनामा देऊन गेले किंवा सेवानिवृत्त झाले किंवा नवीन जागा निर्माण झाली अशी वेळी बॅकलॉगमधील कोणत्या प्रवर्गाची गरज आहे व रोस्टर क्रमांक किती आहे याचा विचार करून संबंधित जागा भरावी. 4 SCची प्रमाण पूर्ण झाले असेल तर ST उमेदवार घ्यावा, त्यानंतर NT उमेदवार घ्यावा व त्यानंतर OBC उमेदवार घ्यावा. 5 याकरिता समाज कल्याण अधिकारी, सेवा योजन अधिकारी, शासनाने ठरवून दिलेल्या विविध संघटना यांची यादी मागवून घ्यावी व त्या यादीतून योग्य त्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची निवड करावी. अतिरिक्त जागा अनुशेष रोस्टर यांचा विचार करून भराव्यात. 6 अशा प्रकारे मागासवर्गीय शिक्षक मिळविण्याच्या दृष्टीने दरवर्षी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राखीव जागेवर नेमलेल्या शिक्षकांना हंगामी स्वरूपात नेमणुका देण्यात यावी. 7 अनुशेष प्रवर्गातील शिक्षक राजीनामा देऊन गेले असतील तर सदरचा प्रवर्ग तेवढ्या टक्क्यांनी कमी झाला असे समजावे. 8 मागासवर्गीय शिक्षक मिळण्याच्या दृष्टीने 5 वर्ष प्रयत्न
केल्यावरही उमेदवार न मिळाल्यास तो प्रवर्ग व्यपगत झाला असे मानले जाईल. पुढील पानावर तुम्हाला त्याबाबतचं रोस्टर दाखवलेलेच आहे. काही महत्त्वाच्या बाबी. अनुशेष भरण्याबाबत मॉडेल रोस्टर 100 बिंदू नियमावलीप्रमाणे मागासवर्गीय शिक्षक भरती करावी. याकरता शिक्षण खात्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. ज्यावेळी नवीन जागा निर्माण होतील त्यावेळी रोस्टरप्रमाणे नेमणुका कराव्यात. ज्यावेळी किंवा पदोन्नतीच्या वेळी जागा भरावयाच्या असतात त्यावेळी उपलब्ध असलेल्या प्रवर्गातूनच त्यांचे 3 वर्षाचे गोपनीय अहवाल चांगले आहेत अशा शिक्षकांना पदोन्नती द्यावयाची आहे. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, नाईक ही पदे पदोन्नतीची मानली जातात. त्यामुळे 50 बिंदू मॉडेल रोस्टरचा प्रयोग करावयाचा आहे. पुढील पानावर तक्ता दिलेला आहे तो आपण पाहूया. मात्र पदोन्नतीचे पद एकच पद आयसोलेटेड असेल तर अशा बाबतीत सूट देण्यात आलेली आहे. परंतु इतर पदोन्नतीच्या जागांकरिता 50 बिंदू आदर्श यादीमध्ये तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे नोंदवही ठेवायची आहे. आता येथे पहा 100 बिंदू नामावली रोस्टर इथे दिलेला आहे. तर या ठिकाणी सर्व जातींचा उल्लेख आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या भरावयाच्या पदाची सुद्धा नोंद केलेली आहे. 34% मध्ये SC 13, ST 7, त्यानंतर म्हणजे भटक्या विमुक्त जमाती किंवा जाती आहेत त्या 4% आणि मागासवर्गीय जे आहेत इतर मागासवर्गीय अदर बॅकवर्ड ते 10% भरायचे आहेत. याप्रमाणे 34% आपल्याला पूर्ण करायचे आहेत. अपंग मूकबधिर शिक्षकांना मॉडेल रोस्टरचे मध्ये स्थान देण्यात आलेले आहे. NTचा प्रवर्ग वाढविण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या शिक्षकांची भरती करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बिंदू नामावली दिलेली आहे ती पहा. त्यानंतर 50 बिंदू मॉडेल रोस्टर इथे सुद्धा दिलेलं आहे. त्याप्रमाणे सुद्धा पदोन्नतीसाठी याचा विचार करण्यात येतो. यामध्ये सुद्धा SC जे आहे शेड्यूल कास्ट 7%, ST 4% आणि इतर विमुक्त जाती ज्या आहेत त्या 2% किंवा NT 2%, याप्रमाणे 13% आपण भरू शकतो. याप्रमाणे तुमची नेमणुका असणे आवश्यक आहे. धन्यवाद.